देवपूजेस आरंभ करण्यापूर्वी तुळशीला पाणी घालून तिचे पूजन करावे. यावेळी पुढील श्लोक म्हणावा. तुलसी श्री सखी शुभे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायण मनः प्रिये. श्री तुलसी स्तोत्रमधली श्लोक 15वा. याचा अर्थ असा की श्री लक्ष्मीची भगिनी, कल्याणकारी, पाप दूर करणारी, पुण्यदा नारदजीची स्तुती करतात आणि श्री विष्णूला जी अतिशय प्रिय आहे अशा तुलसी मातेला मी नमस्कार करतो. स्त्रियांनी तुळशी पूजन नित्य करावे. स्त्रियांनी तुळशी पूजन झाल्यानंतर नित्य नैमित्तिक कर्मांना आरंभ करावा. तुळशीला नमस्कार करण्याचे इतके महत्त्व असल्यानेच पूर्वीच्या काळी घरोघरी तुळशी वृंदावन असायचे आणि आत्ताही आहे. तुळशी पूजन कसे करावे? सकाळी स्नानादी कार्य आटोपल्यावर देवपूजा करून तुळशीला पाणी अर्पण करा. तुळशीला अक्षदा, चंदन, हळद, कुंकू, फुले अर्पण करा. तुळशी लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे 7, 11, 21 किंवा 111 आपल्या इच्छेनुसार प्रदक्षिणा कराव्या. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तुळशी संदर्भात कोणती काळजी घ्यावी? रविवार, मंगळवार आणि एकादशी यासारख्या विशिष्ट दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत आणि स्त्रियांनी तर तोडूच नये. हिंदू पौराणिक कथेनुसार तुळशीच्या रोपामध्ये राहणारी देवी रविवारी उपवास करते आणि एकादशीलाही जल अर्पण करू नये. तुळशीला जल अर्पण कसे करावे? जल अर्पण करताना ओम तुलसे नमःचा जप करा. दिवा लावणे. तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी हे करणे विशेषतः फलदायी मानले जाते. दीप प्रज्वलित करताना तुळशी मातेला समर्पणात ओम तुलसे नमः या मंत्राचा जप करा. तुळस घरी कधी आणावी? तुळशीचे रोप जर विकत घ्यायचे असेल तर सर्वोत्तम दिवस गुरुवार किंवा शुक्रवार मानले जाते. रामकृष्ण हरी.